सतीश धवन के योगदान को। एस्ट्रोसैट अब 104 जय जय विज्ञान हो। UR राव सर किरण कुमार के योगदान को हम साथ साथ हाथों में हाथ। So we are in Happy Faces, the concept school, and today we have the Space on Wheels bus in our school. We have the pleasure to have the Space on Wheels in the school, and today from a school we are holding the one of the best and the nicest program, that is the walk and talk show. So we have a lot of students here in lines and in crowds. They will answer 3 questions correctly. They will get an attractive prize. So let's start. What's your name? Divyangi, From which school you are? Mount Carmel. What's your hobby? Listening music. So okay, we are having a quiz competition. So you have to answer 3 questions correctly. So here goes your first question. What was the first artificial satellite named? Aryabhatta. Are you confident? It is artificial. Artificial. Try again. Nice try. Good try. Same question continue. What's your name? Manasvi. What was the first artificial satellite? Maybe Aryabhatta. Try again. Try again. It is artificial. No idea. Okay, anyone? Okay, anyone? Anyone here? Anyone? So come here. Let's ask them. Okay, so तर आता इथे काही विद्यार्थिनी आहेत, तर आपण त्यांनाही विचारूया सारखा क्वेश्चन. तर आपण नाव काय? शिवानी, आपण कोणत्या शाळेचे आहात? जीप प्राथमिक शाळा. तर मी तुम्हाला एक प्रश्न विचारे, त्याचे मला बरोबर उत्तर द्यावे. तर भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता? मोर. अगदी बरोबर उत्तर आहे. त्यांचंही अभिनंदन व्हायला पाहिजे. टाळ्या. आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. तर भारताच्या राष्ट्रपतीचं नाव काय? आत्ताच्या राष्ट्रपतीचं नाव काय? मोर. भारताच्या राष्ट्रपतीचं नाव काय? कोणाला माहिती आहे का? चला, तर यांना माहिती, आपण जाऊया. द्रौपदी मुर्मू. अगदी बरोबर उत्तर दिलं यांच्यासाठी. याचे टाळ्या असू द्या. तुमचं नाव काय आता? पूर्वी किसन एकाडे. बरं बरं. आपण आता दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. पूर्वी तुझं खूप 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 अभिनंदन. आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. भारताची राजधानी कोणती? मुंबई. भारताची राजधानी कोणती? पुन्हा एकदा प्रयत्न करा. दिल्ली. दिल्ली. बरोबर उत्तर दिलंय. अगदी बरोबर उत्तर दिलंय. आता आपण तिसऱ्या आणि शेवटच्या प्रश्नाकडे वळूया. आता आपण हा प्रश्न बघूया. एकूण ग्रह किती? 3. पुन्हा एकदा प्रयास करा. पुन्हा एकदा प्रयास करा. कोणी सांगू नका. कोणी सांगू नका. कोणी सांगू नका. 8. 8 8 8 8. बरोबर उत्तर आहे. पूर्वीने 3 सलग उत्तर बरोबर दिलेली आहेत आणि या आमच्या तिसऱ्या विजेत्या आहेत चालत्या बोलत्या या शोच्या. काय नाव तुझं? पूर्वी एकाडे. ये समोर ये. पूर्वी एकाडेने 3 प्रश्न सलग उत्तर देऊन हे विनर Yes, yes. हे प्राइज जिंकलेले आहे. पूर्वीचे अभिनंदन. टाळ्या. नोट द नेम पूर्वी एकाडे. पूर्वी एकाडे. गोंडेगाव. वर्ग 5वा गोंडेगावच्या शाळेची झेडपी. जगात आत्तापर्यंत कुठलाही देश चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचू शकला नाही, पण हे कार्य गौरवशाली भारताच्या प्रतिभावंत अंतराळ संशोधकांनी करून दाखवले आहे व चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर छाप उमटवणारा भारत हा पहिला देश ठरला. तर सांगा छाती ठोकून जगाला, नजर जाईल तिथे आमचा तिरंगा. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वेदिका अनिल तांबेकर, हॅपी फेसेस द कन्सेप्ट स्कूल या शाळेची विद्यार्थिनी. तर मी तुम्हाला पहिला प्रश्न विचारते. इस्रोचा संस्थापक कोण आहे? इतर विद्यार्थ्यांपैकी ज्याला उत्तर माहिती आहे तो उत्तर देण्यासाठी हात वर करू शकतो. अगर आपको पता है तो हैंड्स अप. डॉक्टर होमी बाबा. अरे काय? डॉक्टर होमी बाबा. तर माफ करा, तुमचं उत्तर करेक्ट नाही आहे. आपले नाव काय आहे? आशिष इंगोले. आपण कुठून आलेला आहात? सोनकासवरून.
तर माझा पहिला प्रश्न तुमच्यासाठी विद्यासागर गुरुकुल स्कूल. विद्यासागर गुरुकुल स्कूल. बरं, तर माझा तुमच्यासाठी एक प्रश्न आहे. तर माझा पहिला प्रश्न हा आहे की इस्रोचा संस्थापक कोण आहे? इस्रोचा संस्थापक नाही मार. काही हरकत नाही, तुम्ही ट्राय केला. पैकी ज्याला उत्तर माहिती असेल ते हात वर करा, मी त्याला विचारेल. हां सांग. श्रीहरिकोटा. हां, तर तुझं उत्तर बरोबर आहे. तर मी तुला दुसरा प्रश्न विचारते. तर नासाचा फुल फॉर्म काय आहे? नासाचा फुल फॉर्म इतर विद्यार्थ्यांपैकी ज्याला उत्तर माहीत असेल ते उत्तर देण्यासाठी हात वर करू शकतात. ठीक आहे, आणि 2 दिले का बरोबर? नाही, एक. ठीक आहे, हरकत नाही. तुझं अभिनंदन. काय आहे त्यासाठी? तुमचे अभिनंदन. चलो अभी इधर. नमस्कार मित्रों, दृढ़ निश्चय, दृढ़ संकल्प और मेहनत को कामयाबी में कैसे बदलते हैं हमारे साइंटिस्ट ने ये प्रूव कर दिया है. आखिर जो नाकामयाबी का मुंह मोड़ता है और वही तो सफलता की सीढ़ी चढ़ सकता है. तो गुड मॉर्निंग एवरीवन, मैं सक्षम मिश्रा आज आपका स्वागत करता हूँ वॉक एंड टॉक शो में, जिसमें हम आपके साथ चलते चलते बात करेंगे और बात करते करते आपसे कुछ सवाल पूछेंगे. तो हम सीधा चलते इन बच्चों के पास. What is the shape of Milky Way galaxy? If you know the, raise your hand. Repeat the question once. I repeat once again. What is the shape of Milky Way galaxy? From that side, some girls are there. Yeah. Call them also. Anyone knows? Can you translate it? Hindi Marathi. Milky Way galaxy का shape क्या है? Anyone wants to try? Okay, give them one more question. Substitute. Yeah. Okay, तो इसरो का फुल फॉर्म क्या है, किसी को पता है? तो आप बताइए. इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गेनाइजेशन. Okay, that's a correct answer. Okay, come in front please. स्कूल का नाम So आपका नाम क्या है? हर्षद कांबळे. आपकी स्कूल का नाम? श्री पारेश्वर माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय पारडी टकमूर. ओके, तुझे खूप खूप अभिनंदन. तू एक पूर्ण प्रश्न बरोबर दिलायस. टाळ्या. चल आता दुसरा प्रश्न घेऊया. तुला माहिती आहे का भारताचा वारसा प्राणी कोणता? वारसा प्राणी म्हणजे पारंपरिक प्राणी कोणता? कुत्रा. काय? कुत्रा. कोणाला माहिती आहे ते? काय? ऑक्टोपस. नाही, अजून एक कोणी? अजून कोणी? मोर मोर मोर. मोर राष्ट्रीय पक्षी येतो. मग काय सांग? अजून कोणी? मी त्याचा उत्तर सांगू इच्छितो. ते आहे. अजून कोणी ट्राय? अजून कोणी? काय? एलिफंट. बरोबर. तुझं नाव काय? तन्वी शिक्षण खिलपाडे. सगळ्यांनी अभिनंदन करायचे. टाळ्या. आपण दुसऱ्या प्रश्नावर जाऊया. तू कोणत्या वर्गात आहेस तशी? 5th. 5वी मध्ये आहेत. तर गुरुकुलच्या का 5वी मध्ये असणाऱ्या मुलीने बरोबर उत्तर दिलेले. अभिनंदन. आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. पृथ्वीच्या नंतर सगळ्यात कमी वेळामध्ये सूर्याचे जे वेळा आहेत कोणकोणते ग्रह घालतात? मार्स. काय? मार्स आणि ज्युपिटर. If she has given one, पुन्हा एकदा. मार्स आणि ज्युपिटर. एक उत्तर बरोबर आहे. proceed for 3, third. चला, तर यांनी सलग 2 उत्तर बरोबर दिलेले आहेत. आपण तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया. What was the right answer? Tell me. आणि बरोबर उत्तर आहे मार्स आणि मर्क्युरी. व्हीनस आणि मर्क्युरी. आणि जर तुम्ही आता सलग 3 प्रश्न बरोबर दिले तर तुम्हाला हे एक अट्रॅक्टिव्ह प्राइज मिळेल आमच्या शाळेतर्फे. तर चला आपण तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया. तर आपले भारताचे राष्ट्रीय एम्ब्लम काय? एम्ब्लम कोणते? सत्यपूर्व जयते.
सत्यमेव जयते. सत्यमेव जयते. काय सत्यमेव जयते. काय? सत्यमेव जयते. सत्यमेव जयते. हे उत्तर बरोबर आहे आणि आम्हाला इथे पहिला विनर भेटलेला आहे. टाळ्या, याला अभिनंदन करूया. तुमचं नाव काय पुन्हा सांगा. तन्वी श्रीकिशन खेलपाडे. अभिनंदन अभिनंदन. तन्वी, तू कितवीला शिकतेस? तू कितीला शिकतेस? 5वी. आणि तू आज हे जे स्पेस ऑन व्हील्स बघितलं, कसं वाटलं तुला बेटा हे? खूप छान. वॉक अँड टॉक शोची पहिली विनर भेटलेली आहे तन्वी खेलपाडे. आपण यांना आता त्यांचे गिफ्ट देणार आहोत. सगळे टाळ्या वाजवा. तन्वीचं अभिनंदन. सगळ्यांनी टाळ्या वाजवा. गुरुकुलची विद्यार्थी तन्वी खेलपाडे या चालता बोलता कॉम्पिटिशनची पहिली विनर आलेली आहे. तुमच्या फ्युचरसाठी खूप खूप शुभेच्छा. Hi everyone, myself Arya Goli. I am from grade 10. So today our school has organized a quiz game to test the general knowledge. So let us, the Canada International School, about some of the science question. What is your name? गायत्री भीमराव जोंधळे. Tell about your hobby. My hobby is singing. Okay, so I will ask you 3 questions. If you get them correct, so we will give a gift. Okay. So what is the total cost did Chandrayaan 3 70 million. try again. What is the total cost for it? सायंकाळी 4:30 वाजता 600. समारोपीय कार्यक्रमात उपस्थित 600? 690. शिक्षकांना घेऊन तो आपल्या पालकांना Pass घेऊन to उपस्थित you. राहतात. So what is the date Chandrayaan 3 was launched? 23. प्रमुख उपस्थितीच्या हस्ते त्या कार्यक्रमाला शिक्षणाधिकारी माध्यमिक राजेंद्रजी 14 July 2022. आणि आकाशजी Yeah, आपले absolutely correct. Okay, so second question goes to which planet is named after the Roman goddess of love? सर्व शिक्षकांनी आणि विद्यार्थ्यांनी समारोपीय कार्यक्रमाला उपस्थित राहतात. Venus. Yeah, absolutely correct. But the question is first, na? Because she has already done one. Okay. Okay, second Pass it question. on. Pass it on. ललित भोळे Second question to her. ज्या ठिकाणी असतील त्यांनी या ऑफिसच्या अनाउन्समेंटच्या ठिकाणी यायचं आहे. ललित भोळे सर. Just, What is the full form of GSLV? No idea. do you know the full form of Kishorji GSLV? GSLV. किशोरजी उंडा प्राचार्याच्या Geosynchronous Satellite Launch Vehicle. Absolutely correct. Same question on the basis of that. What is the full form of PSLV? PSLV. Polar Satellite Launch Vehicle. Correct. Third question. Third question. त्यांच्यासाठी Okay. शिक्षणाधिकाऱ्यांनी How पत्रकार many निवडणूक seats are there on-duty in आपल्याला Rajya इथे Sabha? थांबायचं आहे. Total seats are there in Rajya Sabha. 250. Move to the first question. What's your name? Aradhya Pawar. Okay. Which standard you're studying? I am studying in 6th standard. Okay. Tell me, what do you obtain from ship? Ship. What I obtained from ship? I don't know. Okay, it's okay. Next question. What is the planet? It's called a fireball. Fireball Venus. Wrong No. answer. Okay. Another. Who is ready to give another answer? Anyone interested? What's the question? One more time. Okay. Fireball. Fireball. Mars. No. Oh, sorry, sun. Yeah, correct. Okay. Third question. What do we obtain from Very plants? louder. Fruits, and we also obtain oxygen from plants. Okay, right answer. But first answer you get wrong. Anything more? Nothing. Okay. Anyone else interested? Yes, I am trying. Okay. What's your name? Kshitija. Okay. Which standard? 6th. Okay. Tell me who is the president of India? President Draupadi Murmu. Correct. Who is the prime minister of India? Narendra Modi ji. Okay. On which date the Chandrayaan 3 launched? 24, I think. 24, 20. No idea. Anyone else?
Aditya Bhai will try. Chandrayaan 3, on which date Chandrayaan 3 launched? 14 April. No, wrong. Aditya Bhai, anyone else interested? Yes, I am interested. Come on, tell me, on which date Chandrayaan 3 was launched? 8 month. Date. Tariq. Date, no answer. Okay. Huh? Which animals lay eggs? Lay eggs. Animal. What the question what type of question you are asking? Animals or birds? Birds. I know the birds lay egg. Tell me. Huh? Tell me. There Which birds lay eggs? hen. Another bird? Another therefore all birds are lay eggs, but some birds cannot lay egg. That's why I am confusing to your question. Hello everyone, my name is Nikita Gupta and I am from class 10. Today we are organizing a show called Walk and Talk. So let's go and ask some questions to our friends. So here are the students, let's talk with them. Let's ask them 3 questions. Let's ask them 3 questions. Hello, what is your name? श्रद्धा. आप कौन से स्कूल से हैं? सुशीला ताई जाधव. आप सबको गिफ्ट्स चाहिए गिफ्ट्स? तो आपको 3 क्वेश्चंस के आंसर देने पड़ेंगे. ओके? ठीक है. तो मैं क्वेश्चन पूछूंगी, जिसको आंसर आता है वो हाथ ऊपर करो. ठीक है? व्हाट इज द कॉस्ट? कितने कॉस्ट लगा था चंद्रयान 3 के मिशन में? हाथ ऊपर करो सिर्फ जिसको पता है. कितनी कॉस्ट लगी थी चंद्रयान 3 मिशन में? कॉस्ट चंद्रयान 3 में कॉस्ट हाथ ऊपर है. 540 crores. 20. Close. 520. 520 wrong. 3 करोड़ 56 लाख. 3 करोड़ 56 लाख wrong. Please. 3 करोड़ 56,000. 3 करोड़ 56. You were close. My name is Shrikant Sanjay Pandre. Okay. What was the cost? Repeat once. 600 करोड़. 650 करोड़. Okay. Which planet is near to the sun? Second question. सन के पास कौन सा प्लैनेट है? सन के पास मर्क्यूरी. मर्क्यूरी. वेरी करेक्ट आंसर. तालियां बजाओ इसके लिए. What's your name? My name is Shrikant Sanjay Pandre. श्रीकांत शिंदे. Pandre. कौन से स्कूल से बेटा आप? सुशीला ताई जाधव, विद्यानिकेतन लाखाड़ा वाशिम. Very nice. Third question. तो अर्थ के पास सबसे पहला प्लैनेट कौन सा आता है? अर्थ के पास चंद्रयान. नहीं, चांद. चंद्र. प्लैनेट. प्लैनेट. Nikita, go with simple questions. ओके. GSLV का फुल फॉर्म मालूम है? GSLV. Can I ask him simple question? GSLV. Okay, what is the capital of India? दिल्ली. Absolutely correct answer, and we have the winner for Martin sir. I request Martin sir to give him the prize. Ma'am, please. So we have the student from Sushila Tai Jadhav School who has given 3 continuous correct answers and got the prize from Happiness is the Concept School. We appreciate him and congratulate him. तुमचं नाव सांगा. माझं नाव आचल दीपक वारकड. कोणत्या स्कूलमधून? मी यशवंतराव चव्हाण माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय काजळंबा. तुम्ही रेडी आहात क्वेश्चनसाठी? आपल्याला झाडापासून काय मिळते? ऑक्सिजन. हां, बरोबर. पहिला प्रश्न बरोबर. दुसरा प्रश्न, आपलं थर्ड चंद्रयान कधी लॉन्च झाला? 14 जुलै
14 जुलै 2023. बरोबर उत्तर बरोबर आहे तुमचं. तिसरा लीप इयर किती वर्षांनी येते? लीप इयर 4 वर्षांनी. बरोबर, सगळे उत्तर तुम्ही बरोबर केले. तुम्हाला एक बक्षीस देण्यात येईल आमच्या. तुम्हाला कसं वाटलं आमचा इस्रोचा प्रोग्राम आजचा? तुम्ही जे इस्रोचा प्रोग्राम ठेवला त्याच्यामुळे आम्हाला प्रत्यक्ष अनुभव घेता आला की हे चंद्रयान, हे सर्व स्पेस गीस आम्ही जे मॉडेल बघितले त्याच्यामुळे आम्हाला प्रत्यक्ष अनुभव घेता आला. या शाळेत येऊन आम्हाला चांगले वाटले की आम्हाला हे बघण्यात आलं. अजून कोणाला काही बोलायचंय का? ठीक आहे, ये. तुला कसं वाटलं स्पेस हे आजचं? मला खूप चांगलं वाटलं की तुम्ही स्पेस हे ठेवला. खूप चांगली तयारी होती. आम्हाला सगळं प्रत्यक्ष पाहायला भेटलं. खूप सारे अनुभव मिळाले आणि खूप चांगलं वाटलं इथं आलं. थँक्यू. तर अंतराळाची प्रदर्शनी पाहण्यासाठी वाशिम तालुक्यातील बहुतांश शाळा इथे आलेल्या आहेत. तू कोणत्या शाळेतून आली बेटा? जी पवा प्राथमिक शाळा पारडी टकमोर. तुझं नाव सांग मला. काय? प्राजक्ता दिलीप खोरणे. आणि वर्ग? 5वा. ठीक आहे. तर मग कसं वाटलं तुला हे सगळं अंतराळ प्रदर्शन? काय काय पाहिलंस तू? पृथ्वीचे नाव. तू काय काय पाहिलं अजून? विज्ञानचे मॉडेल्स पाहिलेत बरोबर? हो. अजून कोण कोण? तू काय काय पाहिलं? रांगोळी स्पर्धा पाहिली? हो. ठीक आहे. एक साधा सिंपल क्वेश्चन विचारतो. जर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही बरोबर दिलं तर नंतरचे 2 क्वेश्चन आम्ही तुम्हाला विचारू. भारताच्या राष्ट्रपतीचं नाव सांगायचं आहे. ज्याला माहिती आहे त्यांनी फक्त हात उपर करायचं. हिला माहिती आहे? द्रौपदी मुर्मू. बरोबर आहे का आन्सर? आन्सर बरोबर आहे पहिला. जर 2 आन्सर हिनी अजून करेक्ट दिले तर हिला एक छानसं गिफ्ट आमच्या शाळेतर्फे आम्ही देणार आहोत. तुझं नाव सांग पहिल्यांदा. चंचल. चंचल. तर चंचलचं अभिनंदन. तर चंचलसाठी दुसरा प्रश्न आहे. चंचल मला सांग, आता जसं की राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू सांगितलं, उपराष्ट्रपती कोण आहेत मग भारताचे? प्रयत्न कर. देवेंद्र फडणवीस उपराष्ट्रपती आहेत का? नाही. देवेंद्र फडणवीस कोण आहेत बरं सांग बरं? देवेंद्र फडणवीस कोण आहेत? उपमुख्यमंत्री आहेत. उपराष्ट्रपती कोण आहेत मग? धनगर. इकडे काय काय? धनगर. धनकड. येस. धनगर रायटकर. जगदीप धनकड. येस. सांग तुझं नाव मला. काय आहे? हर्ष संदीप पवार. कोणत्या शाळेचा? श्री पारेश्वर विद्यालय पारडी टकमोर. कसं वाटलं हे? चांगलं वाटलं. काय काय पाहिलं? चंद्रयान पाहिलं. कसं 3 चंद्रयान 3. बरं ठीक आहे. चंद्रयानवरचा एक क्वेश्चन. चंद्रयान ज्यावेळेस लॉन्च केलं होतं ती तारीख कोणती होती? 14 जुलै. उत्तर बरोबर आहे. ठीक आहे. तुझं नाव सांग. काय? तेजस चित्तकवर. शाळा तुझी? श्री पारेश्वर विद्यालय पारडी टकमोर. ठीक आहे. तर मला सांग तू तेजस, या स्पेस ऑन व्हील्स म्हणजे तू काय काय पाहिलं? मी चंद्रयान त्याच्यात ठीक आहे. तू आता एक मला उत्तर बरोबर दिलं. अजून 2 जर दिलेत तर तुला एक छानसं गिफ्ट आम्ही देणार आहोत. मी वेदिकाला विनंती करतो. वेदिका तांबेकर तुला 2 क्वेश्चन विचारेल. वेदिका. पहिला प्रश्न, इस्रोचा संस्थापक कोण आहे? इतर विद्यार्थ्यांपैकी जर कोणाला माहीत असेल ते उत्तर देऊ शकतात. डॉक्टर विक्रम साराभाई. तर तुमचं उत्तर बरोबर आहे. तर तुमचं नाव काय? चंचल खोरणे. तुम्ही कुठून आलेला? पारडी टकमोर. ओके. तर मी तुम्हाला दुसरा प्रश्न विचारत आहे. तर चंद्रयान कुठून लॉन्च झालेलं आहे? चंद्रयान लॉन्च होण्याचं म्हणजे कोणत्या ठिकाणाहून लॉन्च झालेलं आहे? श्रीयर रिपोर्टा. 2 मिनिटं हात वर करा. ज्या विद्यार्थ्याला उत्तर येत असेल ते हात वर करा. रोपोटा नाही आहे. आपल्या आजच्या वॉक अँड टॉकच्या शोला सुरुवात करूया. पहिला प्रश्न, तुझं नाव काय? अक्षरा सुभाष साखरे. ठीक आहे. पहिला प्रश्न हा की आपले इंडियाचे प्राईम मिनिस्टर कोण आहे?
पंतप्रधान पंतप्रधान कोण आहे? त्याचं नाव काय? मी सांगू महिला माहिती आहे. नरेंद्र मोदी. अगदी बरोबर उत्तर. ठीक आहे, दुसरा प्रश्न. आपले भारताचे प्रेसिडेंट कोण आहे? द्रौपदी मुर्मू. व्हेरी नाईस. बरोबर उत्तर. ठीक आहे, दुसरं सर तिसरा प्रश्न. आपले नॅशनल फ्लॅग कोणता आहे? तिरंगा झेंडा. ठीक आहे, बरोबर आहे. या सर. तुझं नाव काय? अच्छा, ठीक आहे, कॉंग्रॅच्युलेशन आचल. थँक्यू. मधुरा सुधीर घुगे आणि मी MSSC प्रायमरी स्कूलमधून आलेले आहे. नारायणा किड्स है ना. तर मराठी इंग्लिश दोन्ही चालेल. विच कंट्री इज द फोर्थ कंट्री टू सक्सेसफुली लँड अ स्पेस क्राफ्ट ऑन द मून? Anyone here? इंडिया. Repeat loudly. इंडिया. Are you confident? येस. Yes, it is the correct answer. It is India. So let's forward to the next question. So think so you are very prepared for it. नो बट सम जनरल नॉलेज. Yes, you are confident. So the next question goes, which chemical element is found on Chandrayaan 3? I repeat the question. Which chemical element is found on Chandrayaan 3? Do you want options? Iron, silicon, sulfur or coal? सिलिकॉन. Try again. Okay, we will forward to the next competitor. You tried so well. We appreciate you. Thank you. Okay. तर आपण जाऊया आता दुसऱ्या शाळेकडे. सिंपल क्वेश्चन घ्या मराठी. आणि इथे बरीचशी गर्दी झालेली आहे. तर त्यामध्ये आपण आपल्याला विचारूया, आपलं नाव काय? श्वेता. तर आपला पहिला प्रश्न, सर्वात मोठा ग्रह कोणता? गुरु. गुरु गुरु म्हणजे ज्युपिटरच ना. येस, तर बरोबर उत्तर आहे. टाळ्या. चला, तुमचं नाव काय? श्वेता दिगंबर भगत. हो. तर चंद्रयान 3 ला पैसे किती लागले ते बनवायला? 650. अरे मागून नका बोलू, तुम्हीच सांगा. चला, बहिणी म्हणून चालेल. 650 म्हणे. 650 किती? चला आपण दुसऱ्यांकडे जाऊ, याला माहिती आहे. चंद्रयान 3 मिशनला पार पाडण्यामध्ये किती पैसे लागलेले? 650 करोड. 650 करोड. जवळ आहे 600 करोड. चालेल, आपण दुसरा प्रश्न विचारूया. तर दुसरा प्रश्न हा आहे, सूर्याच्या अवतीभोवती फिरायला पृथ्वीहून कमी वेळ कोणत्या ग्रहांना लागतो? आय डोंट नो. ओके, इकडे मला माहिती आहे. पृथ्वीहून कमी वेळ सूर्याला फिरायला कोणत्या ग्रहांना लागतो? कोणाला माहिती आहे ते? चल आपण पुढे वळूया. और फिर से स्वागत है आपका चलता बोलता शो में. ओके, सो वी विल आस्क देम 3 क्वेश्चंस. सो लेट्स स्टार्ट देम. व्हाट इज द फुल फॉर्म ऑफ GSLV? GSLV चा फुल फॉर्म काय आहे? एनी गेसेस? Go with simple. Okay. Cooperative. Which is the brightest comet? कौन सा कॉमेट सबसे ब्राइटेस्ट है?
हॅलेचा धूमकेतू किती वर्षांनी दिसतो? हॅलेचा धूमकेतू किती वर्षांनी दिसतो? सिंपल क्वेश्चन. 76. अगदी बरोबर उत्तर आहे. 76 वर्षांनी. चालेल भैया. सिंपल क्वेश्चन. तर सूर्याभोवती पृथ्वीहून कमी वेळामध्ये त्याच्या अवतीभोवती चक्कर मारायला कोणते ग्रह कमी वेळ घेतात? पृथ्वीच्या नंतर सूर्याचे फेरे मारण्यासाठी सगळ्यात कमी वेळ कोणते ग्रह घेतात? अजून बुध. Once he has given right ना. ओके. Follow second. तर एक प्रश्न तुम्ही बरोबर दिलेला आहे आणि आपण दुसऱ्या प्रश्नावर जाऊया. No. ओके, तर आपण दुसरा प्रश्न विचारूया. दुसरा प्रश्न आपण थोडासा इतिहासाचा म्हणून घेऊया. तर इतिहासामध्ये आपण जाऊया. 1857ची लढाईची चिंगारी सगळ्यात पहिले कोणी सुरू केलेली, म्हणजे चिंगारी कोणी पेटवलेली? 1857च्या लढाईची भारतामधली पहिल्यांदा चिंगारी कोणी जळवली? तुला माहिती आहे? कोणाला माहिती आहे? 1857. Okay. The war of 1857 was first ignited by whom? Anyone? From you guys. From you all? कोणी? 1857ची लढाईची चिंगारी कोणी पेटवलेली? अगदी बरोबर उत्तर दिलंय. केंद्रीय विद्यालय. तुमचं नाव काय? प्रज्वल हागे. ओके, तर आपण दुसरा प्रश्न घेऊ तुमच्यासाठी. एक मिनिट थांबा. तुम्हाला माहित झालं ना तर हात वर करा. मी प्रश्न विचारेल, जर तुम्हाला माहिती असेल तुम्ही हात वर करा, मी तुमच्याकडे येईल. बरं, तर आपण दुसरा प्रश्न काय बोलूया. सो व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ GSLV? सॉरी, नो. कोणाला माहिती आहे GSLV? कोणाला माहिती आहे याचा फुल फॉर्म? पुढे. जिओ सेंट्रनस सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. अगदी बरोबर उत्तर दिलंय. जिओ सेंट्रनस सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. अगदी बरोबर उत्तर दिलंय. तुमचं नाव काय? कुणाल घंटे. थोडं जोरात. कुणाल घंटे. बरं, आता कुणाल, तुम्ही आमच्या शाळेमध्ये आलेला, तर तुमचा कसा अनुभव होता आमचे सगळे मॉडेल, विज्ञानाविषयी मॉडेल बघून? चांगला. आणि शाळेमध्ये येऊन तुम्हाला कसं वाटलं? चांगली फील झाली. सुंदर. तर आपण दुसरा प्रश्न काय बोलूया आता. भारताचे संविधान सर्वात अगोदर एक मीन्स असे फक्त आयडिया कुणी दिलेली? सगळ्यात पहिले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यांनी पूर्ण केलं, पण त्यांच्या पहिले कोणी अशी ड्राफ्ट तयार केलेला? मोतीलाल नेहरू ना? नाही माहिती? तुम्ही खूप प्रयास करा, तुमचा कॉन्फिडन्स खूप छान होता. पण आता आपण दुसरीकडे जाऊया. ओके, सो दॅट व्हॉट इज द अप्रॉक्सिमेट टेम्परेचर ॲट द सरफेस ऑफ सन? सूर्याच्या पृष्ठभागाचं तापमान किती अंदाजे? तुम्ही केल्विन मध्ये पण देऊ शकता, सेंटीग्रेड मध्ये पण देऊ शकता. तर सर्वांनी खूप छान प्रकारे उत्तरे दिली आणि सर्वांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. पण आता आपण विचारूया आमच्या सरांना
की त्यांचा अनुभव कसा होता आमच्या शाळेमध्ये येऊन पूर्ण वैज्ञानिक मॉडेल्सविषयी आणि आमच्या शाळेच्या अनुभवाविषयी. सर. इस्रोच्या माध्यमातून खूप चांगली व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे आणि हॅपी पेसेस शाळेच्या माध्यमातून या ठिकाणी आनंददायी वातावरणामध्ये या ठिकाणी आम्ही विज्ञान प्रदर्शनाचा अनुभव घेतला आणि या बसचं निरीक्षण अतिशय चांगल्या पद्धतीनं आम्ही केलं. विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारून आमच्या मनामध्ये आमच्या विद्यार्थ्याच्या मनामध्ये जे कुतूहल त्यांच्या होतं त्याची सर्वांची उत्तरं या ठिकाणी आम्हाला मिळाले आणि या ठिकाणी येऊन अतिशय चांगल्या प्रकारचं वातावरणामध्ये आम्ही या ठिकाणी हा आनंद पूर्ण करू शकतो. आणि तर आपला हा अनुभव सरांनी व्यक्त केला त्याच्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार. तर आता या विद्यार्थ्याने एक पूर्ण प्रश्न बरोबर दिलेला आहे. आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. तर भारताचे राष्ट्रपती कोण? द्रौपदी मुर्मू. अगदी बरोबर उत्तर दिलं आहे आणि यांचे अभिनंदन. आणि आम्ही तिसऱ्या प्रश्नावर जाऊया. भारताचे संसद कुठे आहे? भारताचे संसद भवन, लोकसभा भवन, राज्यसभा भवन कुठे आहे? भारताची राजधानी भारतातलं सर्वात मोठं शहर. इथे कोणाला माहिती आहे? चला आपण यांच्याकडे. मुंबई. काय तुझे नाव काय? आचल. आचल. तर काय भारताचे संसद भवन कुठे आहे? आणि आचलनी अगोदर पण घेतलं बघ. संसद भवन मुंबई. ओके नेक्स्ट. खूप चांगला प्रयत्न केला पण चुकले. दिल्ली. अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. दिल्ली उत्तर आहे. दिल्ली. तुमचे नाव काय? सृष्टी महादेवले. तर सृष्टीला आपण दुसरा प्रश्न विचारूया. भारताचे उपराष्ट्रपतींचं नाव काय? उपराष्ट्रपती. राष्ट्रपती नाही, उपराष्ट्रपती. तर आपण आता दुसऱ्याकडे जाऊया. या भारताचे उपराष्ट्रपतीचं नाव काय? जगदीश धनखड. अगदी बरोबर उत्तर दिलंय पण पहिल्या याच्यामध्ये आपण चुकलो होतो. आता आपण पुन्हा यांच्याकडे आलेलो आहे. चला. तर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कोण आणि किती? महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री कोण आणि किती? कोणाला माहिती आहे? अजित पवार. अजून कोण? देवेंद्र फडणवीस. अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. तुझी बरीच चांगलीच तयारी दिसत आहे. चल आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. तुमची शाळा कोणती? जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा काजळंबा. आता तुम्ही आमच्या शाळेमध्ये आलेले तर हे एक्झिबिशन तुम्हाला कसं वाटले? चांगले. तुमचा अनुभव थोडासा. काय काय बघितलं तू? हाँ अच्छा नहीं देखा है देख के आए पूरा नहीं देखा है. ओके सेकंड क्वेश्चन. चला तर आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. बरं सांग वाशिम जिल्ह्यामध्ये किती तालुके आहेत? वाशिम जिल्ह्यामध्ये तालुके किती आहेत? थांबा तुम्ही नाही जायचं त्याला माहिती आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये ऑप्शन देऊ 5, 6, 7 सांग आता. 5, 6, 7 5. नाही हिला माहिती बहुतेक. चला 6 पण तुला त्याचे नाव सांगायचे. हो. मंगरुळपीर, मालेगाव, कारंजा, मानोरा, वाशिम, रिसोड. व्हेरी नाईस. अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. पुढे ठीक आहे. यासमोर तुझ्या शाळेचं नाव आहे. तर तुमच्या शाळेचं नाव कोणतं? ZPP स्कूल काजळंबा. बरं. तर आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. महाराष्ट्रामध्ये किती जिल्हे आहेत एकूण? 36. अगदी बरोबर उत्तर दिलंय. त्याचे टाळ्या. आपण आता तिसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. आणि जर तुम्ही हा तिसरा प्रश्न अगदी बरोबर दिला तर तुम्हाला हे अट्रॅक्टिव्ह प्राइज मिळणार आहे हॅपी वेस्ट शाळेतर्फे. तर भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता? अगदी बरोबर उत्तर दिलेलं आहे. आणि 3 प्रश्नांची सलग बरोबर उत्तर देऊन यांनी हॅपी वेस्ट तर्फे अट्रॅक्टिव्ह गिफ्ट मिळवलेलं आहे. आपले नाव काय? दुर्गा महादेव उगले. तर आता दुर्गा महादेव उगले यांनी अगदी 3 प्रश्न सलग बरोबर देऊन हे गिफ्ट मिळवले आहे. आम्ही आमच्या कविता आम्हाला गिफ्ट द्यायसाठी बोलवतो.
काँग्रेट्स बेटा काँग्रेट्स तर येथे दुर्गाने 3 प्रश्नांची सलग उत्तरे बरोबर देऊन एक गिफ्ट मिळवलं आहे. तिचे आगे खूप खूप अभिनंदन. प्लीज. Here is a lot of crowd gathered. So let's ask questions to them. So this is from, I think so, this is World School. So what's your name? My name is Shreyas Santosh Khode. I am from World School, Standard 9th. Have you seen the exhibition in the inside premises of the school? Yes, I have seen that. It was very nice, and we learned it from something new. We have seen something new, and we learned so many things from it. Okay. So this is a game, walk and talk competition, or a game you can say. So I will ask you 3 questions, and if you answer those 3 questions correctly, you will get an attractive prize from the school. Okay. So the first question goes: who is the director of Chandrayaan 3 mission? Anybody? Yes. Is anybody able to answer this question? Anybody? Who is the director of Chandrayaan 3 mission? From the girls. Anyone here? Anyone? You go back. Go back. Anyone here? So what's your name? Myself Kshitij Rameshwar Gaikwad. I am from grade 9th. Answer. Okay, do you have the answer? No. Okay, so let's change the question. You need an option. You know the answer? What's it? Mohan Nath Kumar. Try again. Mohan Nath Kumar. No, it's not the answer. Repeat the question again. Okay, so who is the director of Chandrayaan 3 mission? Anyone? Anyone here? No. Option A. Okay, one of the simple questions here. Which is the largest planet in the solar system? Jupiter. Okay, it should not be given in chorus sounds, but still, okay. Who has given first? Is anyone knowing? It is your school. You can decide. Come front. Yeah, You. Yeah. you. Question? Pakad. Okay, so let's go to the next question. What was the landing schedule for Chandrayaan 3? What was the landing schedule for Chandrayaan 3? South Pole. Not the location. Not the location, the schedule or the timing or the date. 6 June. No, I don't know. Okay, anyone here? Yeah. She knows that. You know. Sir, त्यांनी हे बघितलं आन्सर बघितलं मला. त्यासाठी तू तयार आहे ना बेटा. Okay, 6 May. Okay. what's the answer? 23 August 2023. Yes, we got the first answer from the word school. So what's your name? Shravani Kishore Gomashe from grade 9. Shravani, okay, one more question to you second. What was the name given to the landing point of South Pole? The name is associated to the Indian god. Yeah. I have given Indian god and goddess. landing spot. The name is given by? No idea. No idea. Anyone here? I have the hint also. He knows, he knows. Okay, come here. Shiv Shakti Bhat. 250 point. Absolutely correct. Sorry. I would like to motivate you. So let's go to the next question. Okay, tell me the full form of GPS. Full form of GPS. Anyone? No. Ask him second question simple. Okay. So which planet in the solar system takes the least amount of time to complete one revolution around sun? Mercury. Don't answer chorously. I have to ask especially. Okay, so second question, correct answer. So the final question goes. What is the full form of GSLV? That was repeated now, Tanmay. No.
what is the full form of GSLV? No. Anyone here? What is the full form of GSLV? Anyone from here? Okay, here we go. No problem. So, what's your name? My name is Ishwar Aru. From which school you are? KV Washim. Full form? Geosynchronous Satellite Launch Vehicle. Exactly. Exactly, this is the correct answer. केंद्रीय विद्यालय वाशिम. केंद्रीय विद्यालयाचा हा विद्यार्थी आहे. नाव तुझं? वाशिम. तुझं नाव? ईश्वर आरू. ईश्वर आरू. पहिल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर दिलं आहे. तर जसं तू GSLVचा फुल फॉर्म सांगितलं, सेकंड क्वेश्चन तोच आहे. PSLVचा फुल फॉर्म काय आहे? या. पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेकल. सेकंड टाइम. अगदी बरोबर उत्तर दिले. दोन उत्तरे सलग उत्तरे एकदम बरोबर दिलेली आहे. आणि थर्ड क्वेश्चन आपण तिसऱ्या क्वेश्चन कडे वळूया. आणि जर 3 उत्तरे सलग बरोबर देण्यात आली तर हॅपी मेसेज शाळेतर्फे एक अट्रॅक्टिव्ह गिफ्ट देण्यात येईल. तर हे ते गिफ्ट आहे. आणि आपण तिसऱ्या प्रश्नाकडे वळूया. ओके, मला एक सांग. पार्लमेंट ऑफ इंडिया, द 2 हाऊसेस आर देअर. ओके, राज्यसभाचे सीट्स किती आहेत एकूण? हाऊ मेनी सीट्स आर देअर इन राज्यसभा? सर टोटल तर 240. नो 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 कॉमन आन्सर प्लीज, बिकॉज थर्ड क्वेश्चन इज गोइंग ऑन. 248 येतात महाराष्ट्राच्या आणि त्यातून म्हणजे महाराष्ट्रातून 48 येतात. नो 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 नो, आय एम आस्किंग फॉर राज्यसभा. Okay, wait. Okay, I will change the question. Same questions on space. Yes, space का. Okay, tell me the headquarters of ISRO. Sir, Bengaluru in that अंतरिक्ष स्पेस सेंटर. Satish Dhawan. सतीश धवन. हाँ सर, ऐसा ही कुछ. Okay, yes, right. No problem. Okay. So, 3 questions correctly are given by a student of Kendriya Vidyalaya Washim. So, we congratulate you and please clap. We appreciate you for the future. Just plug this slide. I can talk about Salta Bulta, quiz contest of science, space science we have organized today with the help of all the students of 8 and 9 and 10th class students, as well as my senior Martin sir. So more than 100 students we have asked direct questions through this competition, among which only 12 students could give 3 right answers and they have won that respective prizes. Okay, so Martin sir, overall how was the competition? The competition was good, and I being from Kolkata, I'm surprised at what's happened. The first one was the rally which we had of the success of Chandrayaan 3. 3 months before. And now this ISRO bus which has come here to our school. It's a big initiative and big advantage for the local students of this area. We thank everyone who has ever helped out here, and we thank our director and directors Dilip sir and Kavita ma'am for organizing this. It was like a mela festival. Yeah, it was like it is a mela. If that cameraman can scan the whole thing, Yeah. right, you will find it's like a mela. Now it is scattered now. Now, yeah, let him go. Yeah, just go right around. But before And it's 1 like, hour. it's been happening from since 11:30 in the morning. So it's great. And right from the 7 a.m. We are working here now. yeah, we are, yes, the staff, non-teaching, everybody, Even our students. all the students, we have been here from 7 a.m. in the morning, and we are still standing, and we will keep doing it Okay. for the benefit of the children. Some students they played the role of anchor today. How was your experience as an anchor? Very amazing experience. I'm first time actually trying to be an anchoring. So it's my very best experience ever I felt. Okay. Tanmay is there. Tanmay. So it was so nice to be with Ram sir and the team to help them and encourage each and every students How was in the a spirit. response of students? Because the students from different schools, rural India, rural Wasim district, Marathi, English, Hindi, as well as Urdu medium schools are also visiting today. So What is how your was the experience? response? Yeah. What is your experience, and what have you learned? What different you learned The today? thing is, we learn from each and everything which we see every day. So today, I have seen the personality of each and every person in the school and in this background. So today I got to know that some are interesting, some are some are somehow not
having that much of knowledge. One thing I noticed, Tanmay and Martin sir, whenever we organize such type of competition, so the problem is that to whom we should give chance or an opportunity. Everyone wants to lead, but today all these students have worked like teamwork. So it has happened. Okay, मिश्रा जी. Yes sir. क्या कहोगे? वो हिंदी में बहुत अच्छा होस्टिंग किया आपने आज. क्या कहोगे आज के इस? सर बहुत ही अच्छा अनुभव रहा मेरा. सर ये पहली बार हमारे स्कूल में ये सब ऑर्गेनाइज हुआ है और ये जैसे आप जैसे सीनियर रिपोर्टर्स के साथ हमको काम करने मिला है. तो सर बहुत ही अच्छा मतलब अलग अलग प्रकार के एक्सपीरियंसेस हमें मतलब मिले. जैसे अलग अलग पर्सनैलिटीज़, कोई बहुत ज़्यादा मतलब बहुत ही मतलब ज़्यादा होशियार था जो हमारे 3 क्वेश्चंस के आंसर्स जो एकदम इजीली दे पाया, एकदम इजीली. और जो बाकी के जो रूरल एरियाज से बच्चे आए थे स्पेशली, उन लोगों का रिस्पॉन्ड जो मतलब बहुत अच्छा था. मतलब उनके हिसाब से वहाँ पे जो सिचुएशन वगैरह मतलब एजुकेशनल सिचुएशन रहती है, उनके हिसाब से उनका रिस्पॉन्ड बहुत अच्छा रहा. Kushi, then Nikita, Arya, there are also this anchor. Would you want to speak some? Yes, Arya? Talking about the experience, it was literally good. As we can say that science is a type of a subject which unlock the knowledges, unknown knowledges. And if I talk about ISRO, it is not a space agency. It is the dreams and inspiration for all the millions of people in India. So I thank the school to organize this such event for us. Thank you. Okay. So behind this all beautiful scenes, there is one person, that cameraman, the leading cameraman, Ayush. Ayush Wankede. He has taken training from FTAI in last August, and he is very expert capturing the scenes. Ayush Wankede. Thank you, Ayush, for your work. Once again, we will meet in next event with the same team, with new spirit. Thank you for watching this vlog. Keep watching, keep updating.